तर विधानसभेनंतर जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेत मंजूर झालंय। विधेयकातील काही तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतलाय। विरोधकांच्या आक्षेपानंतरही विधेयक मंजूर करण्यात आले, तर लवकरच विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार आहे। विरोधकांचा विधान परिषदेत सभात्याग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेदरम्यान खडाजंगी झाली। विधेयकातील काही तरतुदींना विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा। त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा। पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही, की धर आणि उठसूट टाक आज जे आज चाललेलं आहे। स्वतः विधिमंडळामध्ये हे विधेयक चालू असताना, उपस्थित असताना देखील स्वतःचं मत मांडू शकत नाहीत किंवा मत मांडावंसं त्यांना वाटलं नाही, त्यांनी बाहेर येऊन काही वक्तव्य केले, ह्याला काही अर्थ नाही, त्याला कोणी महत्त्व देत नाही। विधिमंडळात बोलले असते तर महाराष्ट्रामध्ये कदाचित जनतेने ते पाहिलं देखील असतं